अरे रे रे रे, कुठे चाललात? थांबा थांबा जरा थांबा. आता आला आहात ना माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघायला, तर आता पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय बिलकुल जायचं नाही बरं का. आणि व्हिडिओज बघायचा नाही, नुसतं लाईक पण करायचं आहे आणि सबस्क्राईब पण करायचं आहे आणि आयकॉनची बटन पण दाबायची आहे. काय कराल की नाही? आज हरतालिका. तर आता एकामागे एक आपल्या भारतामध्ये आपला भारत देश जो आहे पूर्ण विविध रंगाने नटलेला आहे. तर तसंच महाराष्ट्रामध्ये हरतालिका, हिंदी याच्यामध्ये तीज, असं सगळं हा उत्सव सुरू होऊन जातो आणि नंतर मग हरतालिका आधी, त्यानंतर मग गणेश चतुर्थी. उद्या गणपती येणार आहे, तर पहिले कोण येणार? आई येते. पहिले आई आणि नंतर तिचा मुलगा. तर आता चला या माझ्या या हरतालिकेच्या पूजेला. तर ह्या माझ्या घरामध्ये आता हरतालिकाची पूजा सुरू आहे. तर तुम्ही हरतालिकाची पूजा बघा. आम्ही खूप साध्या पद्धतीने करतो, कारण खूप व्रत वैकल्ये आजकाल नाही होत बरं का. कारण इतकी धावपळ आणि इतकं सगळं स्ट्रेस वाढला आहे की त्यामुळे आपण तेवढा वेळ आणि तेवढी मानसिकता ठेवू शकत नाही. तरी पण जी आपली परंपरा, पिढी परंपरा चालत आली आहे, ती आपण नक्कीच कंटिन्यू करतो आहे. तर या माझ्या या छोट्याशा घरामध्ये तुमचं स्वागत आहे. मी सुप्रिया ठाकरे आणि वेलकम टू माय चॅनल. तुमचं खूप स्वागत आहे माझ्या चॅनलला. सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि जायचं नाही. काय या काय पिल्लू? ए माझा गणेशजी, कधी कृष्णा कधी गणेश. गणेशजी ए कुसना, माझा कुसना आहे तू माझा. ओहो ओहो लाजतो. लाजू बाबा. अरे बाबा लाजतो. बघा लाजतो माझा कृष्णा. आणि ही बघा इथे माझी आई, माझी मुलगी आता पूजेला बसलेली आहे. आणि ही हरतालिकाची पूजा जी असते ती एकटं नाही करत, ती समूहाने करतात. म्हणजे 4 बाया, 5 बाया, 2 बाया जे असतात त्या मिळून करतात. कारण हरतालिकाला हा उपवास जो असतो निरंकार असतो आणि त्यामुळे रात्रीचं जागरण करावं लागतं. आणि उपवास, पोटात इतकी भुकेची म्हणजे काय उंदीर उड्या मारतात ना, म्हणून काय असतं की रात्रभर जागरण करायचं. तर मग वेगवेगळे खेळ खेळल्या जातात. तर म्हणून ही हरतालिकाची पूजा सगळे मिळून करतात. तर आता मुलीची पूजा झाली आहे, आता मी करते.
हरतालिकेची पूजा तू खूप वर्षापासून करते, याचं काय महत्व असते? कसं करायचे पहिलेचे लोक? खेडेगावात सकाळी कामाला जाऊ, शेतावर जाऊ, काम करून यायचं. तिथून गहू काढून आणायचे, हरतालिक गहू काढून आणायचे. रात्री घरी एखाद्या शेत बांधून स्थापना करायची. रात्रभर जागरण, दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत जागरण करत सकाळी टमाटे मिळवायचे, नैवेद्य बनवायचे, गौरीला दाखवायचे, हरतालिक पाहिजे. नंतर तर त्या घरी स्थापना, त्या घरी जेवण बसायचं. रात्र जागरण, फुगड्या, गाणे सगळं. जागरणात काय करायचे मग? सगळं गाणे, हरतालिक मातेची जागरण, रात्र जागरण पूजा केली ना हरतालिक मातेची. उपास हे बेलपत्र वगैरे करून बाहेर पूजा करतो. मग हे तोडणं बिडणं तुम्हीच करायचे का? शेतातून करून येतो. हो. आणि ते आल्यानंतर मी सगळं घरात बेलपत्र आता काहीच नाही. त्यावेळेस आता तेवढं महत्व नाही, विसरत लोक. शेत बांधायचं आता साधीच होती, शेत बांधायचं काही म्हणजे काहीच नाही. हराळाचं तोंडात हो का? काहीच नव्हतं. आता काय खातात लोक? उसळ. काहीच नाही घालते, काजू खाली नाही तसं राहते. रात्रभर 4 वाजेपर्यंत कोंबड्या सर्वच करायचं. आता विसरले. तू किती वर्षाची होती जेव्हा तू सुरू केलं? हो ना. काय झालं बाबा? काय झालं बाबा? कंटाळा आला? अरे बाबा, अरे बाबा, अरे बाबा. जाते तारा करते खाल्ले का? तुला खायला करते ना मी आता. तुला खायचं करून घेऊ. बाबा जात नाही बाबा कुठे चालले? इथेच काय ते बाई इथेच बसले बाबा. इकडे मग इकडे आईची पूजा सुरू आहे. माझी पूजा झाली, पण आमच्या घरात ना लहानचं बाळ आहे ना, त्यामुळे त्याचं पण खायची वेळ झाली आहे. तर त्याच्यासाठी आता मी मस्त छान हे गाजर बीट याचं सूप करणार आहे. आणि ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना, त्या खूप हेल्दी असतात बाळासाठी, त्यामुळे त्याचा आता मी सूप करणार आहे. कारण बाळाला थोडी समजतं ना की आज उपवास आहे, की आज थांबावं लागतं पूजेसाठी. त्यामुळे म्हटलं आईचं तोपर्यंत पूजा आटपत नाही, तोपर्यंत म्हटलं ही तयारी करून घ्यावी, म्हणजे बाळ पण उपाशी राहील. नाही तर त्याला भूक लागलेली असेल आता. त्याचं दुपारचं आहे खाण्याचं, तर ते आता त्याची तयारी करते आहे. करावं लागतं, काय करायचं. हर हर महादेव. कहाणी हरतालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणेच हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयाला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस हे मी आता तुला सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलंस.
64 वर्ष तर झाडांची पिकली पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन, वारा. तर अशा तऱ्हेने आजची हरतालिकाची पूजा जी आहे इथे संपन्न झालेली आहे. आणि मी जसं म्हटलं तुम्हाला की एकामागे एक सगळे आपले जे देवी देवता आहे, आपले सणवार आहेत, ते सगळे एकामागे एक येतात. तर आता आमची पूजा आटपत नाही. तर आता उद्या तर आपले गणपती बाप्पा येणारच आहे, पण त्यानंतर ज्या आमच्या महालक्ष्मी जी आहेत ना, त्या महालक्ष्मी म्हणजे गौरीची स्थापना होणार आहे 31 तारखेला. पण इतकी रेलचेल असते जिकडे तिकडे, तर त्यामुळे काय झालं, जे आमचे मंडपवाले आहेत ते मंडपवाले आता मंडप लावायला आले आत्तापासून. चला आता बघा